रिक्षा चालक एक झुटीचा हम सब नमस्कार, जनप्रवास लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आहे। जसं की आता आपण पाहू शकताय, कोल्हापुरात रिक्षा आणि सर्व वाहनावरील विलंब आकार रद्द झालाच पाहिजे असा एल्गार करत रिक्षा चालकांनी आणि खासगी बसेस, लक्झरी जसं की टॅक्सी या सर्वांनी एक एल्गार पुकारलेला आहे, बंद पुकारलेला आहे। आपण या संदर्भात आपल्या शिवसेना ठाकरे गटाचे नेते विजय देवणे सोबत आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय नेमका हा बंद आहे, कशा पासिंग फी 50 रुपये ही दररोज आकारली जाते। ही पासिंग फी दररोज जर आकारली गेली आणि दंड तो तर महिन्याला जवळजवळ साधारणपणे 1500 रुपये द्यावं लागतात आणि एक वर्षभर लेट झाला काही अडचणी गरीब रिक्षावाल्याला तर 18,000 रुपये दंड होऊ शकतो। राज्य सरकारनं हा त्वरित रद्द करावा। जर रद्द करणं शक्य नसेल 27 तारखेच्या अधिवेशनात तर याला सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती घ्यावी। तोपर्यंत हा दंड रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रव्यापी आंदोलन सुरू राहणार। कोल्हापुरातले नेमकं स्वरूप नेमकं कसं आहे? कोल्हापुरामध्ये आज जवळजवळ 16,000 रिक्षावाले उतरल्यात। 100% कडकडीत बंद यशस्वी झालाय। सरकारला जाग आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी आम्ही कार्यक्रम केला होता। वास्तविक होता मुख्यमंत्री जरी आले नसतील तर त्यांनी मुंबईतून घोषणा करायला पाहिजे होतो। त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांसुद्धा या ठिकाणी निषेध व्यक्त करतो। कोल्हापुरात असंच हा दंड आपण या संदर्भात आपल्यासोबत मार्गदर्शन करते सतीशचंद्र कांबळे आहेत, काँग्रेस सतीशचंद्र कांबळे आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊयात। रिक्षा चालकांनी हा बंद पुकारलाय, खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांनी हा बंद पुकारलाय, याच्यावर काही म्हणजे जनमानसावर परिणाम मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतोय, काय नेमकं सांगा? आमचं रिक्षावाल्यांना म्हणा किंवा वाहनधारकांना म्हणा किंवा बसवाल्यांना म्हणा काही इच्छा नाही आहे की हातावरचं पोट असणार आहेत। लक्झरीवाले असले, लक्झरी जरी म्हटलं तरी त्यांचं सुद्धा पोट हे हातावरचं पोट आहे। ते एवढं मोठं नुकसान करून थांबण्याची त्यांची काही इच्छा नाही आहे। पण एक मुख्यमंत्र्यांनी समजून घ्यायला पाहिजे की निरनिराळ्या राज्यांमध्ये एका मुख्यमंत्र्यांच्या सहीवर हा दंड माफ झालेला आहे आणि हा दंड जरी 50 रुपये असा दिसत असला तरी हा पूर्णपणे 8 वर्ष स्टे होता। 8 वर्षाचा पूर्वलक्षी यांनी तो वसूल केला जाणार आहे। त्याच्यामुळं 1,24,000 रुपये एवढी या दंडाची रक्कम होते। त्याच्यामुळं हा भयंकर आहे, म्हणजे आजारापेक्षा औषध नको अशा प्रकारचा हा दंड आहे। तो जर काही मुख्यमंत्री खरोखर त्यांना या जनतेबद्दल कळवळा असेल, वाहनधारकांबद्दल कळवळा असेल, रिक्षावाल्यांचे ते प्रतिनिधी आहेत, मी रिक्षावाला आहे असं कायमपणे ते सांगत असतात, तर त्यांनी हा दंड एका सहीनिशी माफ करावा। आम्ही वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींना देखील हे सांगितलेलं आहे। नाहीतर ज्याप्रमाणे राज्यामध्ये खासदारकीच्या निवडणुकीला झालं होतं तसंच विधानसभेच्या निवडणुकीला झाल्याशिवाय हे आम्ही आमची वाहनधारकांची ताकद दाखवल्याशिवाय थांबणार नाही। कोल्हापुरातली जी आता ही बंद पुकारला याच पार्श्वभूमीवर सरकारने जे निर्णय घेतलेला आहे ती तुम्हाला योग्य वाटते का? आम्हाला हा निर्णय योग्य वाटत नाही आहे, का तर गेली 1.5 वर्ष आम्ही या आंदोलनाचा टप्पा करतोय। का तर पहिल्या ज्या गाड्या होत्या 1962ला ते आत्ताची जनसंख्या बघितली तर आज कोल्हापुरातल्या रिक्षावाला 4-4 तास एका स्टॉपला थांबतो। 50 रुपये मिळू शकत आहे, रोज तुम्ही 50 रुपये दंड आकारला कसा, त्यांनी जगायचं कसं, हा पहिला प्रश्न आवाजून उभा राहतो। गोरगरीब रिक्षा चालकांचा सारासार आपण सरकारनं विचार करावा आणि ह्या रिक्षावाल्यांना आज 200-250 रुपये धंदा होत नाही, ह्याचा तरी विचार करा। डिझेलला घालायचं किती, मालकाला द्यायचं किती, स्वतः राहायचं किती, मुलातल्या शाळेचा खर्च कसा, दवाखाना, लग्न हे कसं सांभाळणार कसा रिक्षावाला। म्हणून ह्या रिक्षावाल्याला जे कात्रीत सापडलेला आहे त्याला यातनं सोडवण्यासाठी सरकारनं 2 पावलं पुढे घेऊन हा दंड माफ केला पाहिजे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही। जसं की आता आपण पाहिलं या ज्या रिक्षा चालकांच्या आणि खासगी बस ट्रॅव्हल्सवाल्यांच्या ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत ह्या लवकरात लवकर मागण्या पूर्ण कराव्यात, अन्यथा एक आंदोलनाचा त्यांनी इशारा दिलेला आहे। कॅमेरामन आकाश कांबळेसह मी निरंजन, जनप्रवास लाईव्ह, कोल्हापूर। दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा लेट पासिंगचा दंड लावणाऱ्या केंद्र व राज्य सरकारचा